दिनांक 8/12/2022 रोजी एक अतिशय दुर्दैवी अशी घटना नाशिक जवळ घडली। आमच्या गावातील माझे मित्र 2 तरुण त्या ठिकाणी बस खाली जिवंत जळून मृत्युमुखी पडले होते। खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या विषयावर हळहळ व्यक्त केली गेली। त्या परिवारातील सदस्य आता माझ्या सोबत आहेत। अगदी ती घटना घडल्यापासून आम्ही सर्व गावातील जे माझे सहकारी आहेत त्यांच्या सोबत माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या सर्वांचीच वारंवार भेट घेतली। या परिवारांना वंचित राहू नये, त्यांना काहीतरी शासनाकडून आधार मिळावा ही भूमिका आम्ही सातत्याने घेतली। त्यामध्ये त्यांना गोपीनाथ मुंडे अपघात विमाचे आधार मिळवून द्यायचा असेल, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना असेल, संजय गांधी निर्धार असेल, राष्ट्रीय कुटुंब कल्याण आर्थिक निधी असेल किंवा बाल संगोपनची योजना असेल, या सगळ्या योजना बसवून देण्यामध्ये आम्ही सातत्याने धावपळ केली। त्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून त्यांना कुठली मदत मिळत नाही म्हणून आम्ही अकोले तहसील कार्यालयासमोर 6 महिन्यांपूर्वी उपोषण केलं होतं। या परिवारातील लहान लेकरं, महिला, सर्व ज्येष्ठ मंडळींना सोबत घेऊन खरं तर उपोषण केलं होतं। त्या उपोषणाच्या वेळी अमितजी भांगरे असतील, सुनीताताई भांगरे असतील आणि इतर सर्वांनीच त्या ठिकाणी भेट दिली आणि सहकार्याची भूमिका खरं तर त्यावेळी आम्हाला ठेवली होती। योजना बसवत असताना वैभवराव पिचड साहेब यांचंही सहकार्य खरं तर झालं होतं। आणि मंत्रालयामध्ये ज्यावेळी आम्ही राधाकृष्ण विखे पाटलांना भेटलो होतो तर त्यांनी जो आदेश केला होता त्यानुसार आपल्या अकोल्याचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे आणि प्रांत अधिकारी हिंगे साहेब, कलेक्टर साहेब या सगळ्यांनी विभागीय आयुक्तांचा प्रस्ताव हा मंत्रालयात पाठवला होता। परंतु त्या प्रस्तावावर 1.5 वर्ष झाले कुठलीही कारवाई होत नव्हती, आम्हाला कुठल्याही पद्धतीची मदत खरं तर होत नव्हती। या परिवारांना मुख्यमंत्री सहायता निधीपासून वंचित ठेवण्याचं काम शासनाकडनं होत होतं। म्हणूनच आता मागील 20 दिवसांपूर्वी आम्ही ज्यावेळी मंत्रालयात गेलो आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर गेलो। वर्षा बंगल्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या तालुक्यातील सुपुत्र सन्माननीय अमितजी बाराते जे मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव आहेत त्यांच्या समोर हा प्रश्न मांडण्याचं काम आम्ही केलं। तो मांडत असताना नानासाहेब नायकवाडी असतील किंवा अनिलजी आंबरे असतील, बाबासाहेब उगले असतील, अशोकजी उगले असतील, शुभम आंबरे असतील, ही सगळीच मंडळी आम्ही प्रामाणिकपणे आणि अतिशय ताकदीने तो विषय त्यांच्या समोर मांडला आणि अमितजी बाराते यांनी हा पाठपुरावा पुढे मंत्रालयात केला आणि त्या माध्यमातून आता या परिवारांना प्रत्येकी 2-2 लाख रुपयांची मदत खरं तर कलेक्टर यांच्या खात्यावर पोच झाली। आज ती मदत मिळावी म्हणून या ठिकाणी जी काही कागदपत्रांची पूर्तता असेल ती आम्ही या ठिकाणी केलेली आहे। या परिवारांना आधार देण्यासाठी आतापर्यंत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, अमितजी बाराते साहेब आणि बाकी ज्या लोकांचं सहकार्य या ठिकाणी लाभलं त्या सगळ्यांचेच मी अगदी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। तालुक्यात ज्या घटना सातत्याने होत आहेत त्यावेळी या तालुक्यातील लोकप्रतिनिधी असतील किंवा बाकीच्यांनी उभं राहण्याची मानसिकता खरं तर ठेवली पाहिजे। तालुक्यातील सर्वच गावोगावी जे कार्यकर्ते काम करतात त्यांनी मानसिकता ठेवली पाहिजे की या परिवारांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे। त्यांच्या परिवारामध्ये एक जणाला नोकरी देण्याचे काम असेल किंवा आर्थिक सहाय्याचं काम असेल ते करून देण्याचं काम खरं तर आपण केलं पाहिजे। आता अंगणवाडीच्या ज्या जागा सुटल्या आहेत त्या ठिकाणी आमचा प्रयत्न चालू आहे की या परिवाराला आधार द्यावा, परंतु कुठेतरी शिक्षणाची आट आडवी येते म्हणून ते होत नाही। परंतु आजही आमची मागणी आहे की ज्या बस महामंडळाच्या खराब कारभारामुळे, त्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे ही गोष्ट घडलेली आहे, ही घटना घडलेली आहे आणि या परिवाराला वंचित करण्याचं काम ज्या बस महामंडळाने केलं आहे त्या महामंडळाच्या माध्यमातून या परिवारातील प्रत्येकी एक सदस्याला नोकरी देण्याचं काम केलं जावं। बाकी ज्या मदती आजपर्यंत झालेल्या आहेत, जे काही मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे, ज्यांचे हातभार लाभलेले आहेत त्या सगळ्यांना अगदी मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान। अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान। मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा। 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली। लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री। लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे, महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग। एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य। आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले। आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले। प्रोप्रायटर बेनके बंधू।
संपर्क 7588 51 31 33 आणि 024 24 22 33 24.